आणि या पवित्र मंचावर बसलेले माझे सर्व सहकारी, तसं पाहिलं तर मंचावर असलेल्या गणमान्य नेत्यांनी ज्या काही आवश्यक बाबी आघाडीच्या स्थापनेसंदर्भात सांगितले, पण मला असं वाटतं की आता माझ्याकडे बोलण्यासारखं काही शिल्लक राहिलेलं नाही. पण सभेचा अध्यक्ष म्हणून आणि या आघाडीचा निमंत्रक म्हणून बोलणं माझं कर्तव्य आहे. या महाराष्ट्रामध्ये दोन आघाड्या पूर्वीच आहेत आणि मग आता तिसरी आघाडी कशासाठी, हा एक सर्वात महत्वाचा प्रश्न मला अनेक लोकांनी विचारला. की सत्ताधारी पक्ष आहे आणि विरोधी पक्ष पण आहे, हे सर्व असं असताना तुम्हाला तिसऱ्या आघाडीची आवश्यकता का भासली? तर प्रश्न एकदम गांभीर्यपूर्ण होता. मी त्यांना म्हटलं की अलीकडच्या काळामध्ये या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जो काही सारीपाटाचा खेळ रंगताना तुम्ही पाहिलं असेल, तर तुमच्या असं लक्षात आलं असेल की या राजकीय पक्षामध्ये ना कोणी सत्ताधारी ना कोणी विरोधी, हे सर्वच सर्व स्वार्थी आणि मतलबी लोक आहेत जे महाराष्ट्रामध्ये या मंत्रिमंडळात सरकार